याला तुम्ही याआधी बऱ्याच केससाठी अटक केलंय. केली होती अटक. का? संशयित म्हणून अटक केली होती. मग सोडून का दिला? ओके. हा बोल लाली. हॅलो लालियाजी, आवाज येत नाही. हॅलो युगंधर, मी बोलते. तू लॉक करून कशाला गेलाय? हा, तुझी हिम्मत कशी झाली? आजी अगं किती काळजी करतेस. हो मी खाऊन बाहेर पडलो होतो आणि हो मी येणार आहे तुला भेटायला लवकर. युगंधर, तू तू कुठं पण जा, पण लॉक करून कशाला गेलास? कोणलास कसं मला तू? अगं मी कामानिमित्त बाहेर आलो होतो, येणार आहे तुला भेटायला. अरे तू कुठं पण जा, पण मला का कोंडून गेलायस? हो हो नको काळजी कर, तू शांत झोप. मी येतो. असं का बडबड करतोय हा? युगंधर, स्वतःला काय समजतोस? मला असं कसं काय कोंडून जाऊ शकतोस तू? हे बघ, ते काही नाही, आत्ताच्या आत्ता इथे यायचं आणि बाय 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 बाय. ठेवला फोन. आजी होती. नाही वयस्कर आहे, फार काळजी करते. काय झालं? असं का बघताय दोघं? पण आमचा काही आक्षेपच नाही. तुम्ही कोणाशीही बोला. बरं, मी काही फोटोज काढू शकतो याचे? फाईल तुमच्या हातात आहे. ओके, थँक्यू. येतो. आजीचं वय जरा कमी आहे वाटतं. आजी ती आजीच्याच वयाची. हा वकील स्वतःला फारच ग्रेट समजतोय, पण याला माहिती नाहीये भल्या भल्या वकिलांना कोर्टात पाणी पाजलंय मी. तर जिथे मी खरंच खून केलंय त्यातून स्वतःला निर्दोष सोडवलंय आणि इथे तर मी काहीच केलेलं नाहीये. युगंधर प्रताप, तुझ्या डोक्यात काय चालू आहे ना, मला चांगलंच कळत आहे. बापाची जहागीर असल्यासारखं कोंडून गेलाय मला. घरी ये, तू सांगते तुला लाली काय चीज आहे. मी इथं माझ्या कामासाठी राहते, पण मला इथून हालताच येत नाहीये. का? कारण बाहेर जायचा दुसरा मार्गच नाहीये. कशी बाहेर जाऊ मी? लक्की भाऊजी, लालिताईचा फोन. हा लालिताई, तुम्हालाच फोन करत होतो. का? काय झालं? सगळं ठीक आहे ना? ते युगंधर वकील आलता पोलीस स्टेशनला. काय? हा, हे काय आत्ता माझ्या पुढेच बाहेर पडलाय. हा, आत्ता आलं लक्षात. मग अशी मला तो लाली आजी असं का करत होता आणि वेड्यासारखं का बडबड करत होता. युगंधर प्रताप, हा खेळ सुरू केलायस तर तू. लालिताई, हा, तो कशासाठी आला होता तिकडं? गोपाळची चौकशी करत होता, कसली तरी फाईल बघत होता. गोपाळरावांच्या केसची फाईल? आणि लालिताई, गोपाळला पोलिसांनी खरंच कायद्याची पुस्तकं दिल्यात बरं का. का? म्हणजे कायद्याची पुस्तकं वाचून हे काय करणार आहेत? अहो, गोपाळ त्याची केस स्वतःच लढतोय ना. गोपाळराव, आत्तापर्यंत ब्लाऊज शिवून लफडी केली आणि आता कायद्याची पुस्तकं वाचून वकिली करणार आहात तर. लकी भाऊजी, तिकडं लक्ष ठेवा आणि काय घडतंय ते मला कळवत राहा. ठीक आहे, ठेवतो.
गोपाळराव काय एवढं कायद्याचा अभ्यास करतायत, एवढी पुस्तकं वाचतायत. त्यापेक्षा एखादा चांगला वकील नेमला असता तर निर्दोष सुटायची शक्यता तरी होती. पण आता काय, असं तर नाही. गोपाळराव आरोपीच्या पिंजऱ्यात उभं राहून सगळ्यांसमोर मलाच आरोपी ठरवणार आहेत. मी सकाळपासून मन लावून अभ्यास करतोय, त्यामुळे त्या जामकरला संशय येईल कदाचित. त्याला वाटत असेल मला सगळ्यातलं सगळंच समजतं की काय. हा नुसताच टेलरिंग शिकलाय आणि त्यामुळे अजून खोलात जाऊन तपास करायचा. नाही नाही नाही, हे नाही झालं पाहिजे. मला काहीतरी केलं पाहिजे. जामकर साहेब, जामकर साहेब जरा इकडे येता का? अर्जंट काम आहे. हा हाताखालचा शिपाई आहे मी. काम सांग. मला योग्य वाटलं तर मी येईन किंवा माझा प्रतिनिधी पाठवेन. नाही, जरा लय महत्वाचं आहे हे कायदेविषयक. या की. नडलेल्या आरोपीला कायदेशीर सल्ला देणं आमचं काम आहे, म्हणून मी आलोय. बोल. साहेब, काय वाचतोय काय कळना झालंय. इंग्लिश आहे. न कळता इंग्लिश वाचलं की असंच होतं. त्याहून कायद्याचं इंग्लिश वाचलं की असंच होतं, जास्त करून. नाही, बरोबर आहे साहेब तुमचं. कायदेविषयक भाषा जरा जड जाती कळायला. मी प्रामाणिक माणूस आहे, प्रामाणिकपणावर विश्वास आहे माझा. पण काय रस्ता शोधायला पाहिजे ना. पण ज्या गावाला विमान जात नाही त्याच्या एअरपोर्टला कशाला जायचं? म्हणजे साध्या भाषेत, ज्या आपल्याला गावाला गावाला आपल्याला जायचंच नाही ते इस्तीत बसायचं कशाला? नाही, तुमचं बरोबर आहे. प्रवास चुकू शकतो, पण काय आपल्या हातात थोडे असतं ना कुठं जायचं काय. आता निघालोय प्रवासाला, भाऊ वाट जिकडे घेऊन जाते तिकडे जाता येईल. जीव जायची वेळ आली. लाकडं पोचलीत नदीवर, पण मोठी वेस्टर्न स्पीकर व्हायचा सोस काय कमी होत नाही टेलर. जामकर साहेब, मी नेहमी मनापासून बोलतो बघा. तुम्हाला दरवेळी असं काहीतरी. ती जाऊ दे, ती सोडा. हे काय काय लिहिलंय मला सांगा. हे कुठलं कलम आहे? An act done with intent/knowledge that if successful would result in murder. हाफ मर्डरची केस आहे. 109 BNS. माझ्यावर कुठलं कलम लावलंय? हाफ मर्डर. साहेब, हाफ मर्डर म्हणजे मर्डर केलाच नाही असा अर्थ होतो ना. आणि जर का मर्डर केलाय तर मग बॉडी कुठे? जर का हाफ मर्डर केला असं आपण पकडून चालू, तर नेमके कुठं आणि कसे वार केलेत, कसं मारलंय मी तिला, हे कसं कळणार? हे सगळं जजला विचारायचं. आणि हे असंच विचारायचं, एवढ्यात शहाणपणाने असं विचारायचं. ते बरोबर सांगतील आणि अशी सही करतील आणि मोडतील सही तिथे. चला सुधाकर. हा जामकर एवढं गडबडीत केलाय म्हणजे मी मारलेला बाण योग्य ठिकाणी लागलाय.